मी सहजच इन्स्टा आणि फेसबुक मेसेंजर जे आहे ते काल चेक केलं, तर भरपूर जणांना माझ्याबद्दल भरपूर माहिती करून घ्यायची आहे. तर त्यांना सगळ्यांना सांगायचं आहे की मी मेसेज जे आहे ते जास्त चेक करत नाही, कारण की माझं जास्त लक्ष जातच नाही. कमेंट जास्त वाचण्यात येतात. मग जर काही तुम्हाला विचारायचं असेल तर कमेंटमध्ये विचारा, मी त्याचं नक्कीच उत्तर द्यायचा प्रयत्न करीन. आज दुपारच्या जेवणामध्ये सुकी कारल्याची भाजी बनवली होती आणि हीच भाजी मी सिद्धीच्या बाबांच्या टिफिनला देखील दिली होती. सिद्धी तर काय खात नाही, मग सिद्धीला दुसरी भाजी बनवून दिली होती टिफिनसाठी. तर मी इथे माझे आयब्रो स्वतःच करते. जर जास्त वाढलेले असले तरच पार्लरमध्ये जाते आणि थोडंफार एक्स्ट्रा हेअर वाढलेले जर असेल तर मी घरीच करते, कारण की माझे आयब्रोजचे हेअर ग्रोथ जे आहे ते खूप फास्ट होते. तर दुपारी थोडा वेळ भेटला, मग मी माझे आयब्रोज आणि अप्पर लिप्स करून घेतले. ऑफिसवरून येताना सिद्धीच्या बाबांनी छान असे गरम गरम वडापाव आणले होते. मला एका दादांनी मेसेज केला की ताई तुम्ही स्टीलचे भांडे वापरा. तर माझी कढई जी आहे ती अल्युमिनियमची आहे. माझ्याकडे आहे स्टीलच्या 2 कढया आहेत, पण मी काही जास्त वापरत नाही. पण आता इथून पुढे मी नक्कीच स्टीलच्या कढया जे आहे ते वापरण्याचा प्रयत्न करेन. तर वडापाव खाल्ल्यामुळे संध्याकाळी काय भूकच नव्हती. मग सिद्धीच्या बाबा बोलले की एकदम साधंच काहीतरी बनव. मग मी कढी खिचडी बनवायला घेतली. कढी खिचडी जी आहे ती आमच्या दोघांची फेवरेट आहे आणि रिद्धीसाठी मला चपाती तर बनवावीच लागते. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. चला भेटूयात. बाय.